वार्तांकन रोखठोक बातमी। सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि चालक शिपाई या दोघांनी चोरट्यालाच एका गुन्ह्यात मदत केली। या दोघांनाही निलंबित करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्याचं इन्स्पेक्शन केलं। यावेळी त्यांनी पोलीस दलात भरती झाल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंत तुमच्या नावापुढे पोलीस लागलेले असते। तुमच्या चुकीच्या कामामुळे तुमची वैयक्तिक नाही तर पोलीस खात्याची बदनामी होते, त्यामुळे चुकीचं काम करू नका असा सल्ला सर्व अधिकारी व अंमलदारांना दिला। सांगलीतील तरुण शेतकऱ्याला स्वस्तात सोने देतो असं सांगून 8 जणांनी 28 लाख रुपयांची फसवणूक केली होती। या गुन्ह्यात पोलिसांची गाडी वापरण्यात आली होती। काही पैशांसाठी सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल सोनवणे व चालक शिपाई आकाश राठोड यांनी चोरट्यांना मदत केली होती। त्यामुळे शहर पोलिसांची राज्यभर बदनामी झाली। त्यानंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील सर्व नोंदवह्यांची पडताळणी केली। पोलीस आयुक्त कार्यालयातील विशेष पथक आस्थापना शाखेतील कर्मचारी व अंमलदारांनी पोलीस ठाण्यातील सर्व नोंदवह्या, दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल, पोलीस ठाण्याला मिळालेला निधी व त्याची विल्हेवाट अशा सर्व बाबींची तपासणी केली। 4 दिवसांच्या इन्स्पेक्शन नंतर मंगळवार दिनांक 28 रोजी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्याला भेट दिली। यावेळी उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री यांचीही उपस्थिती होती। काही दिवसांपूर्वीच या पोलीस ठाण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।